व्यक्ती यांनी अमृता फडणवीस यांच्या विरोधात जे हे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे त्या संदर्भामध्ये निवेदन देण्यासाठी भाजपची महिला आघाडी जी आहे ते पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये आलेली आहे आणि या ठिकाणी ते निवेदन देणार. ताई, काय सांगाल, काय नेमकं निवेदन देता आहे तुम्ही आणि काय तुमची मागणी? भंडाऱ्याला 14 तारखेला जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये अंजली भारती या नावाच्या गायिकेने जे आक्षेपार्ह विधान केलेले आहे, बलात्कारासारखा शब्द हा माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांच्या विरोधात म्हटलेला आहे. भारतीय संविधानामध्ये हा कोणता त्यांना अधिकार दिलेला आहे की असे शब्द त्यांनी वापरावे. आणि अमृताबाईंनी आमच्या नेहमी आदरणीय आहेत आणि त्या आमच्या एक आदर्श आहेत. त्यांना जर असं कोणी काही म्हणत असेल तर आम्ही त्यांना पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन देत आहोत की त्यांच्या विरुद्ध कारवाई व्हावी आणि त्यांना अटक करण्यात यावी. नाही तर आम्ही त्यांचा होणारा 1 तारखेचा उमरेड रोडवरचा कार्यक्रम होऊ देणार नाही आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या महिला मोर्चा पेटून उठतील. आणि महिलांच्या विरोधात जर असं बोलत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा वर तुम्ही न्याय करा. हा अन्याय आहे. त्या महिलेला अटक करा ही आमची मागणी राहील. नक्कीच त्या महिलेला अटक करा अशा प्रकारची मागणी घेऊन भाजपची महिला आघाडी जी आहे ते पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि पोलीस आयुक्तांना त्या संदर्भाने निवेदनसुद्धा दिलं जाणार आहे आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी जी आहे ती केली जात आहे. कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.